जेव्हा हे प्रसंग लिहिणं सुरू होते त्याला मी वडू तुळापूरला होतो आणि तिथेच लिहिणं सुरू होतं. मला आठवतं की तुळापूरला तळ ओपन असायचं, वडू असा तरी पण तुळापूर तळ ओपन असायचा आणि तो इंद्रायणीचा तो वास खडखड व्हायचा. तर राजांच्या अंगावरचं अवघं मांस जेव्हा काढलं, मांस काढल्यानंतर महाराजांची स्थिती काय असेल आणि रयतेला काय वाटत असेल याबद्दल ते लिखाण सुरू होतं की तिथून सांगतो की राजांच्या अंगावरचे मांस काढले आणि ती 64 कवड्यांची माळ खडखडत खाली पाडण्यात आली. भवानीने आजपर्यंत ती माळ तशीच ठेवली. ती माळ आता राजांच्या माणीपाशी अडकली आणि वारा स्तब्धपणे व्हायला लागला. ती भीमाबामा इंद्रायणी त्या वाऱ्याला सांगत होती, जाऊन एकदा शंभूराजांना सांग की भोसलाई नागपुड्यामध्ये माझा प्रवेश करून देऊ नका. खूप सहन केलेले राजांनी, त्याने एकदा सांगू ना महाराज, थांबा ना आता. पण तो वारा सुद्धा सांगत होता, अरे मी कसं सांगू, शोभा राजाच्या लेकराला सांगणं एवढं सोपं आहे. तो श्वास सुद्धा त्या भोसलाई शरीरामध्ये प्रवेश करत असताना घाबरत होता, थरथरत होता. परंतु ती कवळ्याची माळ त्या वाऱ्यासवे हलत होती आणि छातीला धडधडत होती. ती सांगत होती, शंभूबाळ, मृत्यू जवळ आलेला नाही, आपण मृत्युंजय आहात. परंतु कोणी तर राजांना सांगावं आणि तेवढ्यात त्या रात्रीच्या प्रकाशामध्ये चंद्राच्या राजांपुढे सावली यायला लागली. सावली यायला लागली, त्या सावली सवय सोनेरी मोजड्या पुढे आल्या. सोनकडं चमकत होतं, पायातील तोडं दिसत होतं. गळ्यात काही एक माळ होती, कवड्यांची माळ होती, नोकदार दाढी होती, मस्तकावरील मंदिराचे मोती हलत होते आणि पुढे साक्षात आबासाहेब आलेत. आणि आबासाहेबांनी आपल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, शंभूबाळ, चलायचं ना आता. आता जिव्हा नाहीये, डोळे नाहीये, पण पित्यासोबत बोलायला कुठे जिव्हा आणि डोळे लागतात हो. आणि शंभूराज म्हणाले, आबासाहेब कुठे जायचं, आता स्वर्गाला जायचंय ना आपण. आबासाहेब तसंच ना, राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून आम्ही तुमची करंगळी पकडून यायचो तसंच. होय शंभूबाळ, तसंच. आबासाहेब परंतु आता शेवटचा काळ ना आमचा. शंभूबाळ होय, परंतु काही प्रश्न आहे, ते अनुत्तरित आहे. काय शंभूबाळ, सांगा ना आबासाहेब, का नियती कठोरतेने वागली हो आमच्यासोबत एवढ्या, का आमच्यासोबत आमचीच आप्त परफ्यूमप्रमाणे वागत राहिली आबासाहेब, का. शंभूबाळ, श्रीरामचंद्रांना सुद्धा पुरुषोत्तम होण्यासाठी वनवासाचे काटे सहन करावे लागतात. आपण तर शिवपुत्र आहात. होय आबासाहेब, मग सहन करायचंय ना सर्व. आबासाहेब, असा मृत्यू जर आम्हाच लाभणार असेल ना, तर आई भवानीला आमचं नेहमीच मागणं आहे की आमचा प्रत्येक जन्म शिवपुत्र संभाजी म्हणून होऊ दे. परंतु काय आबासाहेब, आमच्यावर येणारा प्रत्येक घाव आमच्या अगोदर आमच्या मित्रांवर आलाय, तो आमच्या कवी कलशांवर आलाय. आमची अशी इच्छा की स्वर्गाचं दार अगोदर कवी कलशांसाठी उघडावं. आणि शंभूराजे म्हणाले, आबासाहेब म्हणाले, होय शंभूबाळ, कविराज प्रथम जातील. आणि कविराजांना घेऊन जसे महाराज निघाल आणि शंभूराजेंनी हट्ट घातला, आबासाहेब एक करा, काय आम्हाला घेण्यासाठी आऊसाहेबांना पाठवा ना. आईसाहेब गेला तेव्हा आऊसाहेबांच्याच पदराला मी झोपलो होतो. सांगा ना आऊसाहेबांना, त्यांचा शंभू त्यांची वाट पाहतोय. आणि तो हळूहळू शिवरायांची सावली निघायला लागली आणि आता सकाळची पहाट उगवली भीमाबामा इंद्रायणीच्या तीरावर. आणि औरंगजेबाचा हुकूम सुटला, काफिर बच्चा जन्नो मेरा खतम कर दो संभा को. आणि हुकूम सुटल्याबरोबर ती जल्लाद निघाली आणि पहिला हुकूम होता, कवी कलशाच्या अंगावर वार करा. आणि त्या कवी कलशांच्या मस्तकावर जसंच कुऱ्हाडीचं पातं चाललं, कवी कलशांचं मस्तक धडा वेगळं झालं आणि कवी कलशांचा तो आत्मा बाहेर हात जोडून उभा राहिला. आणि त्याने राजांना पाहिलं, राजन, काल अचंबित कह गया, देख मृत्यू को सब डरते हैं, शंभू राजे बस एक होए, मृत्युंजय उनको कहते हैं. आणि त्या कविराजाने हात जोडली, राजन मिलेंगे फिर से मथुरा के उन गलियों में, कृष्ण का जैसे सुधा वादन कर. आणि कवी कलशांचा तो शेवटचा टाहो जेवढा जीव जातो त्याला तो म्हणून शंभूराजांनी ऐकला आणि शंभूराजांनी साथ घातली. शंभूराजे जणू कवी कलशांना सांगत होते, कविराज, मैत्रीची व्याख्या आपणच तर पूर्ण केली. आणि तो आत्मा निघून गेला आता वारी शंभूराजांची. त्या पायांवर आता कुऱ्हाडीचं पातं फिरणार होतं, जे पाय पुरंदरावर दुडदुडीत धावलेली होती. त्या गुडघ्यांवर आता कुऱ्हाडीचं पातं फिरणार होतं, जी गुडघी राजगडावर रेंगाळलेली होती. त्या मांडीवर आता कुऱ्हाड चालणार होती, जी मांडी रायगडाच्या सिंहासनावर विराजमान झालेली होती. त्या पोटांवर आता सुरी फिरणार होती, ज्या पोटांमध्ये अष्टराज्ञी आणि धाराऊ जिजाऊंनी भरवलेले घास होते. त्या हातावर आता तलवार चालणार होती, ज्या हातामध्ये रणमार्तंड शंभूची भवानी शोभली होती.
त्या दुसऱ्या हातावर तलवार चालणार होती, ज्या हाताने रायगडावर न्यायदंड हातामध्ये धरलेला होता, आणि त्या छातीवर कुऱ्हाड फिरणार होती, ज्या काळजामध्ये श्री सखी राधनी जयती महाराणी येसुबाई विराजमान होत्या. आणि ते काळही तिथूनच रायगडाला येसुबाईंना सांगितलं, येसू, आमचं विवाहाचं वचन फक्त सप्तपदींचं नव्हतं, आम्ही तर त्या 7 वचनासोबत एक वचन आणखीच घेतलं होतं, या स्वराज्याच्या संसाराचं. येसू, हा शंभू गेल्यावर श्री सखी रागणी येसू वैधव्य घेऊ शकते, स्वराज्य वैधव्य घेऊ शकत नाही. त्या स्वराज्यात संभाळा. आणि तसंच कुऱ्हाडीचं पातं त्या काळजावर चाललं आणि तो काळीज बाहेर काढण्यात आलं. आता उरलं होतं फक्त मस्तक. कैकाळावर मात केलेलं शिवपुत्राचं, या स्वराज्य अभिमानी धर्माभिमानी शंभू छत्रपतींचं मस्तक. आणि त्या कुऱ्हाडीने मस्तकावर प्रहार केला, ते धडा वेगळं मस्तक झालं. त्यातील मेंदू वगैरे काढून त्यामध्ये भुसा बनण्यात आला आणि ते भाल्याच्या टोकावर लावण्यात आलं. औरंगजेब विचारता झाला, तडपा था संभा? ना हुजूर. क्यों? हुजूर, आखिरी दम तक उसके ओठों में कुछ तो था, कुछ समझ आ रहा था हुजूर. क्या? स्वराज्य. आणि ते मस्तक भाल्याच्या टोकावर लावून बुरहानपूर मार्गे दिल्लीला पाठवण्यात आलं आणि दिल्लीच्या किल्ला लटकून ठेवण्यात आला. आता उरले होते महाराजांच्या देहभूष तुकडे, ते भीमा भामा इंद्रायणीच्या संगमापाशी टाकण्यात आले आणि शंभू राजांचं हक्क त्या इंद्रायणीमध्ये वाहत निघालं. ती इंद्रायणी रडायला लागली, कोसळायला लागली. शंभू राजांना घेण्यासाठी अवघ्या आकाशाने आपलं भगवं रूप घेतलेलं होतं. सूर्य मावळतीला जाताना तो मावळतीचा सूर्य ठसठशीत कुंक्याप्रमाणे दिसत होता आणि साक्षात राजांना घेण्यासाठी जणू आता आऊसाहेब आलेल्या होत्या. आऊसाहेबांनी आपली पदर पुढे केला आणि म्हणाल्या, शंभूबाळ, या लवकर, तुमच्या आजी वाट पाहतात. ये नातवा, तू आमचं मस्तक अभिमानाने वर केलं, ये. आणि शंभूराजे निघाले आणि राजाने एकदा पालटून आपल्या रयतेकडे पाहिलं. रयतेच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आपल्या राजाला हा स्वराज्य निरोप देत होता आणि शंभूराजे सांगत होते, रडू नका, लढते व्हा. तुमचा राजा तिथे रडला नाही. एक मात्र ध्यानात ठेवा, भूतलावर औरंगजेब जन्माला येतील तेव्हा तुमच्या काळजात हा संभाजी नावाचा अग्निगंध देवता राहिला पाहिजे. आता त्या शंभू राजांच्या देहाच्या तुकड्यांचं रक्त इंद्रायणीमध्ये उतरलं आणि इंद्रायणी थर्रावली. ती इंद्रायणी वाहती जाताना त्या पांडुरंगाला सांगते लागली, पांडुरंगा, मी काय पाहिलं रे? आजपर्यंत तुकोबारायांना वैकुंठाशी जाताना पाहिलं, माऊलींना समाधीशी जाताना पाहिलं. ते प्रत्येक सोहळा बघताना तुझं रूप माझ्यामध्ये होतं. पांडुरंगा, आज शंभू राजा गेला रे, आणि माझ्या राजाचं पोर जाताना मात्र माझ्या डोळ्यात अश्रू आहे. का पांडुरंगा, का एवढे नियतीचे दोर तू आमच्या राजांच्या अंगभोवती का घातलेच? पांडुरंगही जाऊ इंद्रायणीला सांगत होता, अगं, वैकुंठाला जाणारा तुकोबार आहे आणि समाधीला जाणारी माऊली, या दोघांचं रूप काही वेगळं नव्हतं. या दोघांच्या भक्तीने तल्लीन झालेला म्या इथे निघांत उभा होते. मला बी माहिती होतं की आमचा शंभूराजा आहे ना तलवार घेऊन उभा. आणि इंद्रायणी सांगती झाली, राया, जो वर वाहती राहील तो वर या महाराष्ट्राला सांगती राहील. भीमा इंद्रायणी तिरी वढू तुडा संगमावरी, मृत्युंजय संभाजी पाहू मृत्यूही थिजला, बाळ इथे निजला, शिवाचा बाळ इथे निजला, बाळ इथे निजला, शिवाचा बाळ इथे निजला.